सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. मागच्या भागामध्ये आपण वाचलं की प्राध्यापक कारभारांचं अखंड संशोधन, अथक परिश्रम आणि त्यांचं अपार बुद्धिवैभव याची पताका जकातकराच्या विजयाने पूर्ण देशभर फडकवली गेली होती आणि त्यांना व्याख्यानांसाठी आमंत्रणं येऊ लागली होती. तर पुढे बघूया. व्याख्यानासाठी प्रवास करताना त्यांची एखादी गाडी चुकली असं कधीच घडलं नाही. सारं काही वक्तशीर असे, पण अडचण असायची ती दुसरीच. त्यांच्या त्या विटक्या कोटाने, थोडक्यात अनाकर्षक वेशभूषेमुळे त्यांना स्टेशनवर उतरवून घ्यायला आलेले लोक त्यांना ओळखत नसत. मग एखाद्या नवख्या गावात प्राध्यापक कारभारांना नियोजित ठिकाण शोधत हिंडावं लागे. पण नंतर त्यांना न चुकता लोक ओळखू लागले ते त्यांच्या हातातील जड आणि विशिष्ट बांधणीच्या खोक्यांनी आणि कागदात व्यवस्थित बांधून आणलेल्या बंडलांनी. आपल्या संशोधनाचे नमुने खास खोक्यात भरून नेणारे प्राध्यापक कारभार आपले कपडे आणि इतर सामान मात्र एका कागदात असे व्यवस्थित गुंडाळीत की नंतर ते त्यांचं वैशिष्ट्य म्हणूनच ओळखले जाऊ लागले. बारीक सारीक गोष्टी तपशिलाने करणारे प्राध्यापक कारभार एका बाबतीत विसरभोळे होते. त्यांचा रात्री वापरायचा शर्ट. ते बहुधा ज्या ठिकाणी मुक्कामाला असत तिथे तो विसरत. अशा प्रसंगी मग ते गमतीने म्हणत, लग्न केलं नाही म्हणून मला असं विसरण्याचा हक्क आहे असं नाही काही. मग तो शर्ट जिथे राहिला असेल त्या हॉटेलच्या व्यवस्थापकाला दिलगिरीचं पत्र जाई. प्रवासाच्या दगदगीमुळे त्यांना आयुष्यभर साथ देणारा त्यांचा खोकला उफाळून येई. ते हैराण होऊन जात. एकदा प्रवासाहून आल्यावर त्यांना असाच श्वासाचा आणि खोकल्याचा त्रास होऊ लागला. ते यावर उपाय म्हणून नेहमी जे औषध घ्यायचे ते तेलकट आणि जळजळणारे असे. शिवाय ते पोट्यात गेल्यावरही त्याचे उमासे येत. त्यावेळी त्यांना त्रास होऊ लागला तेव्हा ते प्रयोगशाळेत गेले. या तीव्र वासाच्या औषधाला त्यांनी शेंगदाण्याच्या तेलात मिसळून त्याची चव बदलली. औषधाची चव सुधारली आणि जीवनसत्वयुक्त तेलाची जोड दिली. त्यामुळे त्याची गुणवत्ताही वाढली. खोकल्यावर, श्वासावर झटकन उपाय करता येऊ लागला. त्यांच्या शोधामुळे एक महत्त्वाची गोष्ट शास्त्रज्ञांना जाणवली. प्रत्येक वनस्पतीत रासायनिक जादू दडलेली आहे. तिचा उपयोग केवळ खाद्यपदार्थ म्हणूनच नव्हे तर मानवाच्या अन्य भौतिक गरजा भागवणारे साधन म्हणूनही होतो. शेतमालातील गुप्तधन शोधण्याकडे अनेक जण वळले. शेतातला प्रत्येक शेंगदाणा आता वेचला जाऊ लागला. त्याच्या लागवडीचे प्रमाण अनेक पटींनी वाढलं. आश्चर्य म्हणजे त्या शेंगदाण्याला बाजारपेठेचा तुटवडा पडेना. अलीकडेच हेमोफेलिया रोगात न थांबणाऱ्या रक्तस्रावावर शेंगदाण्यापासून औषध केल्याचंही ऐकिवात आहे. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस शेंगदाण्याच्या उद्योगधंद्यात $8 कोटी गुंतवले गेले. 1926 साली त्यांच्या ढगाळ कोटावर, त्याच जुन्या कोटावर न्यूयॉर्क शहरी स्प्रिंगर पदक विराजमान झालं. त्या साऱ्या समारंभात प्राध्यापक कारभार मात्र कमालीचे संकोचले होते, बावरले होते. छोट्या दोस्त मंडळीत वावरताना येणारा मोकळेपणा या बड्या लोकात ते हरवून बसत. प्राध्यापक कारभारांचे निवासस्थान म्हणजे 2 खोल्यांचं घर नव्हे, छोटंसं संग्रहालय. त्यांनी रंगवलेली चित्र, जमवलेली चित्र, त्यांची पुस्तकं यांनी त्या घराच्या भिंती अडवल्या होत्या. पुस्तकांचे विषय तरी कोणते? भूगर्भशास्त्र, शेतकी, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, पदार्थविज्ञान, शेवाळे, फुलपाखरं, अगदी हवा तो विषय. आणि भाषा इंग्रजी, फ्रेंच इत्यादी इत्यादी. पुस्तकांचा हा सोस कशासाठी? तर अद्ययावत शास्त्रीय ज्ञानाचा मागोवा घेण्यासाठी. खोलीच्या मध्यभागी ठेवलेल्या टेबलावर दगडांचे विविध नमुने मांडलेले, कोपऱ्यातल्या स्टोव्ह सतत पेटत असलेला, त्यावर आजूबाजूला मिळणाऱ्या कंदांपासून, बियांपासून किंवा पाल्यापासून बनणारा किंवा बनवू घातलेला पदार्थ शिजत असायचा.
त्यांच्या झोपण्याच्या खोलीत शिरल्यावर समोर दिसे तो त्यांच्या आईचा सूत कातायचा चरखा, रोजच्या रोज घासून पुसून स्वच्छ ठेवलेला. एका छोट्या कपाटात त्यांनी स्वतः बनविलेले विणकामाचे, भरतकामाचे उत्तमोत्तम नमुने. असे नमुने तयार करणं हा या जगप्रसिद्ध संशोधकाचा फावल्या वेळातील आवडता छंद. त्यांनी कागद आणि मेण यापासून बनवलेली फुलं इतकी टवटवीत दिसत की आज सरांनी कोटावर लावलेलं फूल खरं आहे की कृत्रिम यावर विद्यार्थ्यांच्या पैजा लागत. अशा या हरहुन्नेरी बुद्धिमान कलाकार संशोधकाचा पोशाख मात्र त्यांच्या मित्रमंडळींना, चाहत्यांना वैताग आणणारा विषय होता. टसकगीत पाऊल टाकताना अंगावर असलेला पोशाख बदलायची गरज त्यांना कधी वाटली नव्हती. तोच पोशाख धुवून, इस्त्री करून, वेळप्रसंगी रफू करून ते वापरीत होते. तसेच त्यांचे बूट वेळोवेळी दुरुस्त केलेले आपल्याच हातांनी. त्यांना पोशाखी वृत्तीचा मनस्वी कंटाळा. स्वतःच्या पोशाखावर लक्ष देणं म्हणजे पैशाचा आणि वेळेचा अपव्यय असं त्यांचं मत होतं. तसंच गप्पा गोष्टीत वेळ दवडणं, उगीचच वाद घालणं त्यांना पसंत नसे. विचारी माणसाचे तोंड नेहमी बंद असतं असं त्यांचं आवडतं सुभाषित. त्यांच्या अबोल आणि एकलकोंड्या वृत्तीमुळे त्यांच्याबद्दल गैरसमज पसरत आणि मग त्यांचे वाईट वाटे. टापटिपीने पोशाख करणे, वेळ मारून नेण्यासाठी काहीतरी बोलणं, कृत्रिम संभाषण करणं इत्यादी त्यांच्या स्वभावात बसणारं नव्हतं. त्यामुळे ते मेजवानीचे प्रसंग टाळत. एखादी नवी पाककृती करून खिलवणं किंवा शेतकरी बंधूंच्या परसात बसून चर्चा करणं त्यांना आवडे. त्यासाठी कोसच्या कोस तुडवत जावं लागलं तरीही त्याचे कष्ट त्यांना जाणवत नसत. शिवाय जाता येताना रस्त्यात नव्यानंच आढळणारे दगड किंवा वनस्पती गोळा करायला मिळणं ही एक आणखी जमेची बाबच होती. शाळेत चित्रकला विभाग सुरू करण्यामागची प्रेरणा यांचीच. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे द्यायला सुरुवात केली. भुईमुगाची टरफलं कुटून त्याचा लगदा करून कॅनव्हास तयार केला. कणसाच्या टरफलापासून फ्रेम्स बनवल्या. मातीतून रंग बनवले, चित्र रंगवली, तीही नुसत्या बोटांनी, ब्रश न वापरता. ही सुरेख चित्र विद्यार्थ्यांपुढे ठेवली. विद्यार्थ्यांना कलेविषयी नवा दृष्टिकोन मिळाला. चित्रकलेविषयीची आपली हौस, आपली ओढ ते अशी भागवत. त्यांना उत्तरेप्रमाणे इथे बौद्धिक सहवास मात्र लाभत नसे. पण तरीही वेळात वेळ काढून ते आपल्या पूर्वाश्रमीच्या परिचितांना, मित्रांना आठवणीने पत्र पाठवीत. बायबलमधील दृष्टांताचे नाट्यीकरण करून मुलांना अर्थ समजावून द्यायचं हा एक त्यांचा आगळा छंद. या छंदातूनच पुढे रविवार संध्याकाळचे बायबल वर्ग सुरू झाले, अगदी नियमितपणे. धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्यात ते पटाईत. न चुकता 6च्या ठोक्याला सुरू होणाऱ्या या वर्गाला सुरुवातीला मोजकी मुलं हजर असत. हा वर्ग त्यावेळी त्यांच्याच खोलीत भरे. पुढे जागा अपुरी पडू लागली म्हणून हा वर्ग ते शाळेच्या करमणुकीच्या दालनात भरवू लागले. तोही कमी पडू लागला तेव्हा 300 मुलांच्या बसण्याची सोय असणाऱ्या कार्नेजी ग्रंथालयात या वर्गाला जागा द्यावी लागली. कोणतंही कर्तव्य, नैतिक जबाबदारी मानणाऱ्या प्राध्यापक कारभारांनी हे रविवारचे वर्ग कधीच चुकवले नाही. अगदी व्याख्यानांच्या दौऱ्यावर जायचं असलं तरी ते दौऱ्याची आखणी कशी करीत असत की रविवारी या वर्गास उपस्थित राहता यावे. बायबल केवळ हातात न बाळगता ते हृदयात वागवणारे प्राध्यापक कारभार मुलांना सांगायचे, आपली हुशारी, ज्ञान, मैत्री, आपला आनंद इतरांना वाटा. येशू ख्रिस्तापासून बुकर टी वॉशिंग्टनपर्यंत ही देत राहण्याची परंपरा चालू आहे. ती तुम्ही खंडित करू नका. आयुष्य अर्थपूर्ण बनवणारी टस्कगी शाळा ही एक संधी आहे. ऐर्यागैर्याच्या मागे लागून ती संधी तुम्ही दवडू नका. ही संधी दवडल्याची चूक जेव्हा तुम्हाला समजून येईल तेव्हा फार उशीर झालेला असेल. निसर्ग हे परमेश्वराचं प्रक्षेषण केंद्र आहे. तेथून सतत संदेश प्रक्षेपित केले जातात.
आपल्याला या ध्वनिलहरी समजून घेता आल्या पाहिजेत. धूम्रपानाविषयी बोलताना ते म्हणत, नाकाचा उपयोग धुरांड्यासारखा व्हावा अशी परमेश्वराची योजना असती तर त्याने आपल्या नाकपुड्या उरफाट्या नसत्या का ठेवल्या? किंवा परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी म्हणायचे, परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल तुम्हाला शंका का? विद्युत कोणी पाहिली आहे का? नाही ना. विद्युत शक्तीने दिवा पेटतोच ना. तसं परमेश्वराचं अस्तित्व दिसत नाही, पण आपल्या भोवतीच्या घडामोडीतून ते जाणवतं. बायबल वर्गाच्या वेळी त्यांचे हे असे अर्थपूर्ण आणि विविध संदर्भ दृष्टांत ऐकण्यात मुलं दंग होत. परंतु काहींना मात्र प्राध्यापक कारभारांचा बायबलाकडे पाहण्याचा असा दृष्टिकोन पाखंडी वाटे. डॉक्टर वॉशिंग्टनकडे आपली तक्रार घेऊन एक जण गेला. कारभारांचं प्रवचन धार्मिक पुस्तकांना धरून नसतं. बरीच मुलं असतात का वर्गात? डॉक्टर वॉशिंग्टनने विचारलं. हो, आणि काही शिक्षकसुद्धा. किती दिवस झाले हा वर्ग सुरू होऊन? झाली 3-1 वर्ष. या वर्गात बसणं ऐच्छिक असूनसुद्धा? हो, अगदी बिनचूक हजेरी असते. हॉल गच्च भरलेला असतो. तर मग भल्या गृहस्था, माझा तुला सल्ला आहे. याबाबत एक अक्षरही पुढे उच्चारू नकोस आणि त्या वर्गात व्यत्यय आणायला पाहू नकोस. अगदी सक्तीचं असतं तेव्हासुद्धा कुठे अशी उपस्थिती नसते. टस्कगी शाळेतील कामाच्या जबाबदाऱ्यांच्या धबडग्यापुढे त्यांना व्यक्तिगत सोयी गैरसोयींविषयी खंत करायला फुरसत होतीच कुठं? निरनिराळ्या कामात ते सतत मग्न असत. त्यांच्या कामाला स्थळकाळाचं बंधन नव्हतंच. त्यांच्या या व्यग्रतेमुळे त्यांच्या सामाजिक जीवनाला मर्यादा पडत. थँक्स गिव्हिंग, ख्रिसमस असे काही अपवादात्मक दिवस सोडले तर ते प्रयोगशाळेत किंवा संशोधन केंद्रात असत. ख्रिसमसच्या दिवशी मात्र त्यांचे सहकारी थॉमस कॅम्पबेल यांच्या घरी न चुकता भोजन असतात. सौ कॅम्पबेल ही पूर्वी त्यांच्या फिरत्या शाळेत नर्सचं काम पाही. थॉमस आणि त्यांची पत्नी या दोघांवरही त्यांचं अपत्यवत प्रेम होतं. एका ख्रिसमसची आठवण करताना सौ कॅम्पबेल म्हणाले, नेहमी कामात व्यग्र असणारे, गंभीर विचारात मग्न भासणारे हे महाशय माझ्या मुलांशी खेळण्यात कसं गुंगून गेले होते. मुले झोपी जाईपर्यंत त्यांना गोष्टी सांगून रिझवलं, त्यांना हसवलं. मी म्हणाले, तुमचं मुलांशी किती छान जुळतं. खरं म्हणजे तुम्ही असं कुटुंबवत्सल असायला हवं. खरंच, का लग्न केलं नाहीत हो तुम्ही? घरभर मातीचे नमुने मांडून ठेवणारा नवरा कोणती बाई पत्करेल? रोज पहाटे 4च्या पूर्वी मला फिरायला जायचं असतं. ते कोणत्या बाईनं समजून घेतलं असतं? त्यात काय, एखाद्या समजूतदार स्त्रीला ते पटलंही असतं. फुलांबरोबर गोष्टी करतो हे? ते काहीही असो, प्राध्यापक कारभार अखेरपर्यंत अविवाहित राहिले हे मात्र खरं. त्यांच्या आयुष्यात तशी एक संधी आली होती. कुमारी हंट या अर्थविभागात शिक्षिका होत्या. त्यांच्याविषयी प्राध्यापक कारभारना आंतरिक ओढ होती असं त्या दोघांना ओळखणारे लोक म्हणतात. ते जोडीनं भोजनगृहात जेवत, एकत्र फिरायला जात. त्यावेळी त्यांच्यात कसली ना कसली गंभीर चर्चा चाले किंवा मौनात रस्ता सरे. पण ही मैत्री पूर्णत्वाला गेलीच नाही. बहुधा प्राध्यापक कारभारांनीच हा निर्णय घेतला असावा. कारण एक तर त्यावेळी त्यांची 40शी उलटली होती आणि दुसरं म्हणजे कोणाही पत्नीला वाटलं असतं की पतीने संसारात रमावं. प्राध्यापक कारभार पुरतेपणे जाणून होते की समाजसेवेपुढे त्यांना संसारात लक्ष घालणं जमलं नसतं. शेवटी संसार चालवण्यास आवश्यक असणाऱ्या पैशांकडे त्यांनी केव्हाच पाठ फिरवली होती. त्यांची ही उदासीन वृत्ती ते संसारी बनायला अडचणीची होती. शिवाय फिरत्या शाळेचा व्यापही खूप वाढल्याने विकेंड वगैरे प्रकरण न जमणार. पूर्वसूचना न देता त्यांनी कामाची रजा घेतली असं टस्कगीतील सबंध 47 वर्षातील मोजून 2 प्रसंग. एकदा कुमारी हंटच्या बाबतीत दुःखद निर्णय घेतला तेव्हा. या निर्णयानंतर कुमारी हंट टस्कगी शाळा सोडून गेल्या. दुसरा प्रसंग 1920 मधला. शेवटपर्यंत अविवाहित राहिलेल्या कुमारी हंट
मृत्यू पावल्याची बातमी कळली त्या दिवशी ते असेच गैरहजर राहिले. बस एवढेच 2 प्रसंग. कर्तव्यपूर्तीपुढे त्यांना खाजगी आयुष्य उरलंच होतं कुठं. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.